पुढची बातमी बघूयात। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय आणि राज्याचा आर्थिक विकास दर हा 2024 आणि 25 मध्ये 7.3% इतका राहण्याचा अंदाज आहे। राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते असा अंदाज आहे। गेल्या वर्षी दरडोई उत्पन्न 2,78,681 होतं। यंदा यामध्ये वाढ होऊन दरडोई उत्पन्न हे 3,09,340 राहू शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणाच्या तुलनेमध्ये 2023-24 मध्ये राज्याचं दरडोई उत्पन्न हे कमीच आहे। दरम्यान राज्याचा महसुली खर्च हा 5,19,000 कोटी इतका राहील असाही अंदाज आहे। दरम्यान राज्यासमोर आर्थिक संकट जे वाढलेलं आहे आणि असं असताना महसूल उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। कर्ज आणि व्याजामध्ये जास्त रक्कम खर्च होतीये आणि त्यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरं कर्ज काढण्यासाठी पर्याय नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रावरच्या कर्जाचा डोंगर हा अगदी 7,82,000 कोटींच्या पार गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कर्जामध्ये यंदा 71,713 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे। महाराष्ट्र कर्जावरती वर्षाला 56,727 कोटी रुपयांचं व्याज भरतोय। महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्न जे आहे ते घसरलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र 5व्या स्थानी फेकला गेलेला आहे। 5व्या स्थानापर्यंत खाली घसरलेला बघायला मिळतोय आणि राज्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आज सादर करण्यात आला। गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक यानंतर आता महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 2,78,681 कोटी रुपये इतकं आहे। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।